नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुंबईच्या पवित्र चैत्यभूमीवर लाखो अनुयायांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबर रोजी श्रद्धासुमन अर्पण केले। याच पवित्र ठिकाणाहून दर्यापूर येथील प्राध्यापक आणि समाजसेवक ज्ञानेश्वर मेश्राम सर यांनी थेट चैत्यभूमी येथून बाबासाहेबांना मनापासून अभिवादन केले आणि समाजाला एक हृदयस्पर्शी संदेश दिला। प्राध्यापक ज्ञानेश्वर मेश्राम सर म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचा प्रकाश आजही आम्हाला दिशा देतो, पण फक्त श्रद्धांजली वाहून चालणार नाही। त्यांनी सांगितलेली शिक्षण, संघर्ष आणि एकता ही त्रिसूत्री आता प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उतरवली पाहिजे। जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत समता, स्वाभिमान आणि न्याय पोहोचत नाही, तोपर्यंत बाबासाहेबांचे स्वप्न अपूर्णच राहील। त्यामुळे आता फक्त जय भीम म्हणून थांबू नये, जय शिक्षण, जय संघर्ष, जय संविधान असे म्हणत पुढे चला। चैत्यभूमीच्या पायऱ्यावर उभे राहून मेश्राम सरांनी हात जोडले आणि म्हणाले, बाबासाहेब, तुम्ही आम्हाला जगायला शिकवलं, आता आम्ही तुमच्या नावाने जगण्याऐवजी तुमच्या विचारांनी जगण्याची शपथ घेतो। हा संदेश आज संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या मनात घुमतो आहे। प्राध्यापक ज्ञानेश्वर मेश्राम सरांच्या या भावपूर्ण अभिवादनाला आणि संदेशला वुमेन्स 24 चॅनल कडून मनापासून सलाम। या ठिकाणी आपण चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी प्राध्यापक मेश्राम सर आहेत, ते आपल्याला या ठिकाणी हितपूज करण्याचा प्रयत्न करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या महापरिवार निर्माण दिनानिमित्त या आपल्या बहुजन समाजाला एक संदेश द्यावा। सुप्रीम जय भीम। आज बाबासाहेबांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं हा संबंध जनसमुदाय बाबासाहेबांना इथं वंदन करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं येतो आहे। आणि ही कुठलीही यात्रा नसून बाबासाहेब आंबेडकरांची ही अभिवादन लोकजनता लोक दरबार आहे। आणि याच्यामध्ये लोक पुस्तकांचा प्रसाद नाही तर पुस्तकांची मेजवानी जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथून घेऊन जातात। आणि हे सर्व वर्षभर लोक जे आहेत हे रसायन पूर्ण वर्षभर आपल्याला जीवन जगण्यासाठी जे एक मौलिक विचार पाहिजेत तर ते घेऊन इथून जात असतात। बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्यातला 1 रुपया तुम्ही भाकरीवर खर्च करा, ते तुम्हाला जगवेल, आणि दुसरा रुपया तुम्ही पुस्तकावर खर्च करा, जो तुम्हाला जगवायला शिकेल। हा बाबासाहेबांचा जो एक मौलिक विचार आहे तो घेण्यासाठी आम्ही दरवर्षी इथं चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो। धन्यवाद। बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की आम्हाला शासनकर्ती जमात बनायची आहे, तर त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचं काही स्वप्न आज आम्हाला औषधाला असताना दिसत आहे। कारण की अनेक युट्यूबवर लागलेली लोक आहेत, आपला कमाईचा जो बाबासाहेबांनी सांगितलं होतं कामासाठी लावलं पाहिजे। म्हणून या दोन्ही संस्थांच्या वतीनं जे कानाकोपऱ्यातून जगभरातून देशातून जे लोक येत आहेत त्यांच्या अनुभवाची पाण्याची व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीने करण्याचा काय होता बाबासाहेबांसाठी संघर्ष करावा, परंतु आज अशी कंडिशन आहे की आमचा समाज आज बॉटलमध्ये पाणी पितो आहे। ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे बाबासाहेबांच्याच शिवायामुळे झालेली आहे। गोष्टी आम्हाला चालता येणार नाही। एकदा या संस्थेच्या या अतिशय समाज उपयोगी कार्यक्रमाला मी लाख लाख शुभेच्छा देतो। बाबासाहेबांना किंवा वंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भारत, जय संविधान। अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।